तर गाईज सगळ्यांना शुभप्रभात. आपले आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले इथे वडे तयार झालेले आहेत. आजचा नाश्त्याला वडापाव आहे आणि आपले जे मास्टर आहेत त्याने हे वडापाव बनवलेले आहेत. सुंदर असा वास येतोय आणि खूप छान असं इथे डाळ पण रेडी झालेली आहे बघा. म्हणजे किती फास्ट आपले मास्टर आहेत बघा. आणि इकडं तुम्हाला दाखवतो हे सगळे उठलेले आहेत. खूप सुंदर असं हे तुम्हाला आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील बघा. सगळे चिंचेपासून असतील, आंब्याच्या वड्या आहेत, त्यानंतर आवळा आहे, सुंदर असं इथे आहे. तर स्वामींच्या पादुका वगैरे, हे आयुर्वेदिक रस आहे. आणि हे काका आपल्याकडे काय काय आहे? महाराजांना आवडतं तांबूळ जेवण म्हणजे पानापासून बनवलेलं बनारसचं पान असतो त्यापासून बेसमध आणि श्रीफळ जेवण असलेलं ते कंटेंट आहे. अच्छा. आणि बरेच आयुर्वेदिक औषधं आहेत. हे जे तुमचे आता जे प्रोडक्ट आहे हे तुम्ही स्वतः बनवता की दुसऱ्याकडून घेता? नाही, आम्हाला स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि काही माझ्याकडे एजन्सी पण आहे. जास्त करून तुम्ही आयुर्वेदिकवरतीच फोकस करता? ह्या भागात माझ्याकडे आयुर्वेदिक मधलं चांगलं 35 वर्षाचा अनुभव आहे. तो वापरून ज्या लोकांना पर्यटकांना गरज आहे ते सर्व वस्तू बनवतो. आणि मला सांगा याच्यामध्ये एखादं पाचक म्हणजे आपल्याला जेवल्यानंतर जे पचन व्हायला पाहिजे असं तुमच्याकडे कोणतं हे आहे? तांबूल म्हणून आहे हा. आणि नंतर पानवळी म्हणून आहे. ओके. ह्या सर्व जे कंटेंट आहेत आयुर्वेदिकच्या आवळ्यापासून बनवलेले. आणि किती वर्ष झालं तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात? जवळजवळ 35 वर्ष. 35 वर्ष तुम्ही करतात. आपलं नाव कसं? रवींद्र तेलंग. तेलंगणा. आपण मला ते सोला अक्कलकोटचेच का? हा, मी उपरी म्हटलं. धन्यवाद. ओके. वड्यासाठी थांबलेले आहेत म्हणजे तुम्हाला पाव नाही भेटलेत, वडे नाही भेटले, ते वड्याची लाईन आहे. आणि फायनली वडे आलेले आहेत. वडे ए वडा कसा आहे? दोन झालेत बाबा. 4 वडापाव भेटले तुम्ही नाही लागते अयो हिंदे केसरीचा पोरगा. चहा किती घेतलं नाही ने म्हातारी एक तर झाली चाय पित आहे. तर मंडळी चाय नाश्ता व्यवस्थित झालेला आहे आणि आता आपण निघणार पुढच्या प्रवासाला. आपल्या बसचे चालक आहेत हे रेडी आहेत आणि आपली बस घेऊन आलेली आहेत. आता प्रत्येकजण या बसमध्ये चढून आपण पुढे आता आपण जाणार आहोत तुळजापुराला. आणि तुम्ही बघताय सगळेजण बसची वाट बघत होते. प्रत्येकाने आपापल्या बॅगा घेतल्यात आणि आपले जे मुकादम आहेत ते चढलेले त्यांनी आपण प्रत्येकानं या बसमध्ये व्यवस्थितरित्या बसून सगळे बसले की आपला हा पुढचा तुळजापूरसाठी आपला हा प्रवास चालू होणार आहे. तर खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. कोण कोण आहेत आणि काय मजा करत आहेत हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी हा व्हिडिओ न स्किप करता बघा तुम्ही. आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की आपण असे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो, ह्या आठवणी आपण जपत असतो. त्यामुळे ज्या आठवणी तुम्हाला नंतर कधी बघायचे असतील तर त्यासाठी आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटद्वारे नक्की या व्हिडिओमध्ये करा. आणि आपण पुढे काय काय मजा करणार आहोत ती पाहूया. चला.
वाघ आले वाघ. तर मित्रांनो फायनली आता आपण पंढरपूरमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण चाललो आहे दर्शनाला विठुरायाच्या. तर तुम्हाला या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे. तर चला जाऊ.
तर मित्रांनो, आज आपण पंढरपूरमध्ये आहोत आणि आता आम्ही सगळे जेवायला बसलोय. सगळे म्हणजे आपले जे होते ना वारकरी सगळे जेवून झालेत. आणि आम्ही काय करतो माहिती आहे का, सगळे आपली जे वारकरी आहेत ना ते जेवल्यानंतर आम्ही जेवतो, कारण आपण आयोजक आहोत ना म्हणून. आणि आणि विशेष म्हणजे ह्या वेळेस आम्ही जेव्हा ही यात्रा काढली, जेवण बनवणारे आपले सुनील दादा आहेत. दादा, तुम्ही गेले 2 दिवस आमच्याबरोबर आहात आणि उद्या तुम्ही जाणार आहात, तर आमच्यावर तुम्ही आलात, तुम्हाला कसं वाटलं? सारखं वाटलं नाही? तुम्ही उत्तम जेवण बनवता, खूप छान जेवण झालं आहे, कुणाकडून काही कंप्लेंट नाही. तर नेक्स्ट टाइम तुम्ही आमच्यावर येणार का? हां, तुम्ही आता पैसे जास्त घेतले, पुढच्या वर्षी कमी घ्याल ना? फुकट. ते सागर आंबेकरला सांगा की जेवणाचे पैसे घेऊ नका, मी जेवण बनवतो. रेकॉर्डिंग होते आणि नाही तर छान वाटलं. आणि खरंच तुम्ही उत्तम जेवण बनवता, नाश्ता पण छान होता. तुम्ही उद्या जाताय, आम्हाला खूप थोडंसं वाईट वाटते, कारण आम्हाला असं वाटलं होतं तुम्ही आपण पाहिजे होतात. ठीक आहे, तुम्हाला काम आहे, आपण समजू शकतो, बघू. पण खरंच छान. तुम्ही एकदा तुमचं काय कॅटरिंग जे आहे ना, कॅटरेस, तर जरा सांगा कुठे आहे, कसं आहे ते? टिटवाळ्याला आहे. काय नावाने आहे? समर्थ कॅटरेस. आणि किती वर्ष झाले तुम्ही हे करताय? 14 वर्ष झाली. तुम्ही स्वतः बनवता आणि तुमच्या जेवणामध्ये सोडा वगैरे वापरता का? नक्की ना? ठीक आहे, जो वापरायचा जाम मारतो आम्ही. मित्रांनो, आपण पंढरपूरवरून आता आपण चाललोय जेजुरीला. आणि जेजुरीला जात असताना आपण जरा एका ठिकाणी थांबलोय जरा फ्रेश व्हायला. तर तिथे आपल्याला शाळा सोडल्यानंतरची ही पाटी भेटलेली आहे. बघा, एक शाळेची जुनी आठवण आपल्याला भेटली. आणि सुंदर असं हे आहे, कारण हे जे मेनू कार्ड आहे ना, त्याने आपली जी स्कूलची जी पाटी होती ना त्यावरती बनवलं आहे. आणि या हॉटेलचं नाव आहे पोटोबा. खूप छान आहे आणि वाल्हे या गावामध्ये आहे. कधी आलात तर ह्या हॉटेलला भेट द्या. धन्यवाद. तर आपण आलो होता जेजुरी आणि जेजुरीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण इथून जेवून झाल्यानंतर पुढचा प्रतिबालाजी आणि एकविरा आहे त्याचं दर्शन करणार आहोत. चला.
की मंदिर, त्या मंदिरात आलो तर आपला सुंदर अशा दर्शन झालेलं आहे. त्याचा पुढचा प्रवास चालू झालेला आहे. फावड्या साईडला नका, साईडला लागेल.